आरोग्याचा जो राजमार्ग आहे म्हणजे हायवे टू हेल्थ हा पोटातून जात असतो. सगळं आरोग्य जीवन हे पचनसंस्थेवर अवलंबून आहे. दुपारचं जेवण हे किती वाजता झालं पाहिजे, रात्रीचं जेवण किती वाजता झालं पाहिजे आणि ब्रेकफास्ट एखाद्या व्यक्तीने किती वाजता करायला पाहिजे. सकाळी 10 आणि संध्याकाळी 6. आमचे एक मित्र आहेत MD मेडिसिन, माझ्यापेक्षा जास्त वयाचे आहेत. ते असं म्हटले की किती वर्ष झाले मला भूक लागल्याचं आठवतच नाही. संस्कृत सुभाषित आहे की दिवसाची सुरुवात जो लिंबू पाण्याने करतो आजार त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहतं. अगदी कोल्हापुरी किंवा खानदेशी वाडगावर बाऊल भरून रस्सा वगैरे खाल्लं तरी काही होत नाही. आणि बाकीच्यांना मिरचीच्या भाजीचा चमचा बिना मिरचीची भाजी वाढायला घेतलं तरी डायरिया होतो. एक आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रकाशित झाला आहे भारतीय मिरची मसाल्याच्या बाबतीमध्ये. हे मसाले मिरची ही इतकी फायदेची आहे की यामुळे कॅन्सर, पक्षवात, हार्ट अटॅकसुद्धा टळू शकतो. ॲसिडिटीचा सगळ्यात सोपा आणि घरगुती उपाय काय ऐकला आहे तुम्ही? लिंबू पाणी पिणं किंवा मला वाटतं दूध. हो, थंड दूध पिऊ. बरोबर आहे. खरं म्हणजे दूध घेणं म्हणजे ॲसिडिटी अनेक पटीने वाढवून घेणं आहे. म्हणजे लघवीचा कलर बघून तो हलकासा पिवळा असायला पाहिजे एवढंच पाणी प्यायला पाहिजे. आणि जेवताना आधी 3 घोट नंतर 3 घोट. की ज्यांना शक्य असेल त्यांनी भारतीय पद्धतीने खरं म्हणजे टॉयलेटचा वापर त्या पद्धतीने केला पाहिजे बसून. टॉयलेटच्या जागी प्रेशर दिल्यामुळे आपल्याला पाईल्स, फिस्चुला, फिशर असं व्हायची शक्यता असते. रेशनचा जमाना होता. आता इट इज अ एरा ऑफ प्लेंटीज. सगळं काही मुबलक आहे. पण चने है तो दात नाही, दात है तो. लोकमत सखीच्या आस्क द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली पचनसंस्था जर चांगली असेल तर संपूर्ण शरीराचं आरोग्य हे चांगलं राहतं. त्यामुळे पचनसंस्था सुधारण्यासाठी नेमकं काय करावं, आपली जीवनशैली कशी असली पाहिजे किंवा पचनसंस्था जर कमकुवत असेल तर त्याला सुधारण्यासाठी नेमके कोणते उपाय करावे हे आज आपण थेट एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत. सो माझ्यासोबत आहे डॉक्टर महेंद्र काबरा सर. सर, तुमचं लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. येस. आणि पचनसंस्था खरं तर खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण पचनसंस्था, जसं मी आधी सांगितलं, पचनसंस्था जर चांगली असेल तर संपूर्ण शरीराचं आरोग्य हे चांगलं राहतं. आणि त्याच विषयावरती तुमच्याकडून आम्हाला संपूर्ण माहिती हवी आहे आणि संपूर्ण मार्गदर्शन हवं आहे. नक्कीच. येस. सो माझा सर्वात पहिला प्रश्न हाच आहे की पचनसंस्था चांगली राहणं हे महत्त्वाचं का आहे? आरोग्याचा जो राजमार्ग आहे म्हणजे हायवे टू हेल्थ हा पोटातून जात असतो. बरोबर. सो हायवे टू हेल्थ ट्रॅव्हल्स थ्रू डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर सगळं आरोग्य जीवन हे पचनसंस्थेवर अवलंबून आहे. आणि त्या बाबतीत आपल्याला फार उपयुक्त अशी माहिती आज लोकमतच्या दर्शकांना द्यायची आहे, लोकमत सखीच्या. माझा दुसरा असा प्रश्न आहे की अन्न व्यवस्थित पचणं म्हणजेच डायजेशन. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खरं तर चांगली राहणं सुद्धा महत्त्वाचं असतं. पण बऱ्याच जणांना इनडायजेशनचा त्रास असतो किंवा अन्न व्यवस्थित पचत नाही. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये आपण कशी सुधारणा करू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे की हा प्रश्न खरं नीट म्हणजे ही अडचण नीट समजलेली आणि उमजलेली पण नाही आहे वैद्यकीय विश्वाला. ओके. हो. इंटरेस्टिंग आहे खरं तर. तुम्ही ऐकलं असेल की वेळच्या वेळी जेवायला पाहिजे, योग्य आहे की नाही? हो. परंतु प्रत्येक नियमाला अपवाद असतात. तवा तापलेला नसेल तर पोळी भाकरी नीट भाजली जाते का? तसंच आपल्या जठरातला अग्नी जो आहे तो अग्नी व्यवस्थित मध्यम असा तापलेला असायला पाहिजे. ओके. तर पुन्हा तव्याचं उदाहरण लक्षात घ्या, डोळ्यासमोर आणा की तवा जास्त तापला असेल तर काय होतं आणि कमी तापलेला असताना जी आपण पोळी टाकतो ती कधीच पुन्हा तशी कुरकुरीत होत नाही, नीट भाजले जात नाही. योग्य तापमानाला ती जी सुगरण असते गृहिणी, ती योग्य तापमानाला, जसं कढईतलं तेल असतं तळण करायचं असेल तर हा जो आपला व्यावसायिक असतो त्याचा हात इतका बसलेला असतो की तो योग्य तापमानाला वडा तेलात सोडतो. त्यामुळे तो क्रिस्प होतो. तर हे उदाहरण मला द्यावं असं वाटतं की व्यवस्थित मध्यम भूक
सगळा गीतासार एका शब्दात सांगता येईल, सुवर्ण मध्य. ओके. म्हणजे भूक असेल तेव्हा उपाशी राहायला नको आणि भूक नसेल तेव्हा बिलकुल अन्नाचं सेवन भोजन करायला नको. आणि मग असं म्हणता येईल की आमचे एक मित्र आहेत MD मेडिसिन, माझ्यापेक्षा जास्त वयाचे आहेत. जेव्हा आम्ही ही चर्चा केली तर ते असं म्हटले की किती वर्ष झाले मला भूक लागल्याचं आठवतच नाही मला. बापरे. वेळेवर आपलं स्वयंपाकघरातून आदेश आला म्हणून आपलं वेळेवर जेवून घ्यायचं. मग अन्नपचनाच्या, कुपोषणाच्या म्हणजे वजन जास्त आहे पण हिमोग्लोबिन कमी आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा शुगर आहे, अशा अनेक अडचणी निर्माण होतात. ह्या अशा नियमांचं, साध्या सोप्या मूलभूत नियमांचं पालन न केल्यामुळे. पण तुम्ही आता म्हणाला की ते जे सर होते ते म्हणाले की मला अजिबातच भूक लागत नाही, पण ते कशामुळे असू शकतं, काय कारण असू बघा, हे अनेकांना, खास करून ज्यांना मेहनतीचं काम नाही, चेअर लाईफ आहे, बैठं काम आहे, अशा व्यक्तींना मला तर हे नेहमीच रिपोर्टिंग होत असतं की म्हणे भूक लागतच नाही आम्हाला, आम्ही खाऊन घेतो आपलं. तर व्यायामाचा अभाव आणि अन्नाची रेलचेल. ओके. एक काळ होता की अन्नाची टंचाई असायची, तेल, साखर, गहू, बरोबर. सगळ्यांची टंचाई असायची, रेशनचा जमाना होता. आता इट इज अ एरा ऑफ प्लेंटीज. सगळं काही मुबलक आहे, पण चने है तो दात नाही और दात है तो. तर मेहनत नसल्यामुळे माझ्या मते म्हणजे आहार असा संपन्न आहे, रिच आहे आणि त्या मनाने मेहनत नाही. आणि ह्या नियमांची ही जी चर्चा करतोय याची पण माहिती नाही. वेळच्या वेळी खाल्लंच पाहिजे, बरोबर. असले गैरसमज. हां हां हां. तुम्ही आता म्हणाला की वेळच्या वेळी खाल्लं पाहिजे आणि खरंच ते महत्त्वाचं आहे. पण खाण्याची योग्य वेळ कोणती, म्हणजे दुपारचं जेवण हे किती वाजता झालं पाहिजे, रात्रीचं जेवण किती वाजता झालं पाहिजे आणि ब्रेकफास्ट एखाद्या व्यक्तीने किती वाजता करायला पाहिजे? माझ्या मते तरुणांची किंवा अति मेहनत करणाऱ्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांनी दिवसातून 3 वेळा म्हणजे सकाळची न्याहारी, जेवण आणि रात्रीचं जेवण हे ठीक आहे. परंतु बाकी सगळ्यांसाठी सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 ओके. ह्या 2 वेळी जेवण करणं पुरेसं आहे. अच्छा. होय. म्हणजे सकाळचं जेवण हे सकाळी 10 वाजता आणि रात्रीचं जेवण न्याहारीची गरज नाही. सकाळी आपण हिवाळ्यामध्ये सुकामेवा घेऊ शकतो, खजूर, बदाम वगैरे, ओलं खोबरं, फळं घेऊ शकतो उन्हाळ्यामध्ये, आणि किंवा मोसमी फळं घेऊ शकतो ज्या सीझनमध्ये, म्हणजे उष्ण हवामानामध्ये, उष्ण सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये थंड फळं आणि थंड हवामानात गरम, अशा प्रकारचं अन्न घेऊन आणि आपण सुरुवात दिवसाची, खरं म्हणजे दिवसाची सुरुवात लिंबू मध पाण्याने केली पाहिजे. ओके. आणि असं संस्कृत, म्हणजे अनुशापोटी का? हो, उपाशी. ओके. आणि संस्कृत सुभाषित आहे की दिवसाची सुरुवात जो लिंबू पाण्याने करतो, आजार त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही. ओ बापरे. अच्छा. म्हणजे आतापर्यंत वेट लॉससाठी हा जो फॉर्म्युला आहे तो सांगितला जायचा, पण त्याचसोबत बरेचसे अजून वेट गेनसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, अच्छा, weight हार्टसाठी gain पण साठी तेवढंच महत्त्वाचं आहे, एकूण सगळ्या आरोग्यासाठी. हे सकाळी आंबट घेणं म्हणजे लिंबू मध पाणी म्हटलो, व्हरायटी इज अ कीवर्ड ऑफ न्यूट्रिशन नेहमी सांगत असतो की विविध प्रकारचं अन्न घेतलं पाहिजे. तर मग पेरू, मोसंबी, आवळा हे सकाळी आपण घेणं चांगलं असतं. म्हणजे गावाकडे बेसिकली जी जीवनशैली असते की शेतात जायचं असतं तर ते सकाळी 10-11 वाजता जेवतात आणि संध्याकाळचं जेवण एक 6-7 अगदी पर्यंत वगैरे अगदी होतं. आदर्श आहे, म्हणजे Right. शेतकऱ्यासारखी हां. सकाळी 10 आणि संध्याकाळी 6. बरोबर. पुढचा माझा प्रश्न आहे की ना, बऱ्याच जणांना ना एखाद्या पदार्थाची ॲलर्जी असते. हो. म्हणजे जसं की आजकाल लॅक्टोज इंटॉलरन्स वाढतोय IBS, lactose intolerance. IBS आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पदार्थाची जर काही लोकांना तर गव्हाचं पीठ सुद्धा सहन नाही होत, त्यामुळे पदार्थाची जर एखाद्या ॲलर्जी असेल तर त्यासाठी काही उपाय आहेत का? कारण की मग तो पदार्थ मग असं होतं की ते आयुष्यभर ती व्यक्ती खातच नाही. करेक्ट. तर मग त्यासाठी काय करू शकतो? ही ॲलर्जी 2 प्रकारची असते माधवी, की एक तर काहींना पचनाचे विविध विकार होतात, तसं जुलाब वगैरे, अजीर्ण प्रचंड, आणि दुसरं काही विशिष्ट वस्तूंचं सेवन केल्यामुळे त्वचेवर सुद्धा ॲलर्जी होते. एक्झॅक्टली. की
असे अनेक व्यक्ती आहेत आपल्या माहितीमध्ये आणि पेशंट्स पण आम्ही खूप बघतो की त्यांना खूप प्रकारचं अन्न सहन होत नाही. अंगावर दाफोड येतात, रॅश येतं. तर ॲलर्जीच्या बाबतीमध्ये होमिओपॅथीमध्ये आपण जे काही संशोधन केलेलं आहे आणि इतका 40 वर्षाचा अनुभव आहे आणि आपली सगळी फॅमिली डॉक्टर आहे, 3 पिढ्या वैद्यकीय सेवेत आहेत. तर असं निरीक्षण ॲलर्जीच्या बाबतीत म्हणता येईल की काही ज्या वस्तूंची काही व्यक्तींना ॲलर्जी होते त्या वस्तूंची इतरांना काय ॲलर्जी होत नाही. ओके. आणि बरोबर, आणि त्या वस्तू ह्या व्यक्तीला आधी सहन व्हायच्या, विशिष्ट वयानंतर आयुष्यात त्या असह्य व्हायला लागल्या. तर मग हा दोष त्या वस्तूचा नसून त्या व्यक्तीमध्ये जे काही दोष निर्माण झालेले आहेत, प्रकृती जी बिघडलेली आहे ओके. त्यामुळे हे घडत असतं. मग होमिओपॅथीच्या उपचाराने हे आतले दोष जेव्हा बरे होतात तेव्हा त्या व्यक्तीला इतरांसारखं सगळं सहन व्हायला सुरुवात होते. बरोबर. अशा शेकडो केसेस आहेत की ज्यांना प्रचंड ॲलर्जी होती. आणि मला इंग्लंडमध्ये अनेक वेळा गेलो आहे, 60 वेळा प्रॅक्टिससाठी गेलो असं. तर मला तिथले एक पेशंट आठवतात की आपण आज पचन संस्थेच्या बाबतीत बोलतो आहे, पण ही ॲलर्जी सांगावीशी वाटते की लिंबू कापला तरी शेकडोनी शिंका येणार आणि टोमॅटोकडे बघितलं तरी डोळे लाल होणार. बापरे. इतकी प्रचंड ॲलर्जी त्या व्यक्तीला ते होती. आंबट पदार्थांची ॲलर्जी हो, येस. म्हणजे तो वास सुद्धा त्यांना बापरे. इतकं हायपर सेन्सिटिव्ह त्या हां, पेशंट हां. होत्या. आणि वयस्कर असून सुद्धा आपल्या उपचाराने त्या सगळ्या ॲलर्जी त्यांच्या कायमच्या मिटल्या. बापरे. सो आपण बघितलं आहे की ना आजकाल बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास खूप खरं तर वाढला आहे आणि बऱ्याचदा हायपर ॲसिडिटी असल्यामुळे सुद्धा भूक लागत नाही, अशा मी तरी तक्रारी ऐकल्यात आणि मला पर्सनली तो त्रास होतो. तर मग ॲसिडिटीवरती काय उपाय आपण करू शकतो आणि नेमकी लाईफस्टाईल कशी असावी? आपल्या उपचाराची कार्यपद्धती किंवा सिद्धांत आपला असा असतो की सगळे आजार हे आतल्या दोषामुळे होतात. एखाद्या व्यक्तीला आपण ॲसिडिटीविषयी जेव्हा बोलतो आहे तर एखाद्या व्यक्तीला अगदी कोल्हापुरी किंवा खानदेशी वाडगाभर बाऊल भरून रस्सा वगैरे खाल्लं तरी काही होत नाही. आणि बाकीच्यांना मिरचीच्या भाजीचा चमचा बिना मिरचीची भाजी वाढायला घेतलं तरी डायरिया होतो. बरोबर. असे 2 टोकाचे उदाहरणं आपण पाहत असतो, केसेस पाहतो. तर होमिओपॅथीच्या सुयोग्य उपचारामुळे हे आतली प्रकृती आधी व्यवस्थित होते आणि दुसरी गोष्ट आपण आहार विहार आणि आचार विचार याबाबत जो सल्ला देत असतो तो इतका परिणामकारक असतो की जसं मी म्हणतोय की आता 2 टोकाचे उदाहरणं आहेत मिरचीच्या मसाल्याच्या बाबतीमध्ये. तर मग आता कोण डॉक्टर हे सांगू शकेल की कुणी किती मिरची किती वेळा दिवसातून की आठवड्यातून खावी म्हणून? हे आपल्याला जजमेंट निरीक्षणाअंती घ्यावं लागेल की आपल्याला कुठली वस्तू कुठला अन्नपदार्थ किती सहन होतो, आपण तो किती अंतराने खावं. एक आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रकाशित झाला आहे भारतीय मिरची मसाल्याच्या बाबतीमध्ये. हो, की हे मसाले मिरची ही इतकी फायद्याची आहे की यामुळे कॅन्सर, पक्षवात, हार्ट अटॅकसुद्धा टळू शकतो. अरे वा. म्हणजे फुफ्फुस श्वसन संस्था स्वच्छ होते, त्यामुळे नाकातून पाणी वगैरे येतं. बरोबर. पण कुठे कोण कुठे कसा किती केव्हा हे संशोधनाचं मूळ पाया असतो, निकष असतात. तर त्या रिसर्च पेपरमध्ये असं म्हटलेलं आहे की आठवड्यातून 3 वेळा आपण नाकातून पाणी येईल इतका मिरची मसाला घालला पाहिजे. ओके. हो. पण मग आपला देश, त्यात आपलं राज्य, त्यात आपल्या राज्यातले काही विभाग, तिथं इतका जास्त मसाला खाल्ले जातो, तिखट खाल्ले जातं.
तर असं सांगावंसं वाटतं की कुठलीही गोष्ट मध्यम प्रमाणामध्ये आपण घेतली पाहिजे. बरोबर. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये. अतिरेक होऊ नये. आपल्याला सगळं सहन व्हायला पाहिजे, सगळं खाता आलं पाहिजे, पण मग त्यासाठी त्यामागे हेतू हा असावा आठवड्यातून 3 वेळा घेण्याच्या, की एकदा आपण घेतलं की मग ते तीव्र असतं, ॲसिडिक असतं. तर तो जो काही थोडा आघात आपल्या ह्या नाजूक म्युकस मेम्ब्रेनवर होतो, तर तो रिकवर व्हायला 2 दिवसाचा गॅप असणं आवश्यक आहे. आत्ता सर तुम्ही उदाहरण आणखीन एक देताना- मला Yes, yes, yes. ॲसिडिटीच्या हां, बाबतीत हां. सांगावं असं वाटतं की ॲसिडिटीचा सगळ्यात सोपा आणि घरगुती उपाय काय ऐकलाय तुम्ही? लिंबू पाणी पिणं किंवा मला वाटतं दूध हो, पिऊ थंड शकतो. दूध. थंड दूध पिऊ शकतो. बरोबर आहे. Yes. तर खरं म्हणजे दूध घेणं म्हणजे ॲसिडिटी अनेक पटीने वाढवून घेणं आहे. अच्छा. हो. बघा, दुधामध्ये कुठलीही आंबट वस्तू हां. मिक्स झाली तर ते दूध फाटतं. फाटतं. आणि दह्यासारखं मग ॲसिडिटी तयार होतं. असताना आपण दूध घेतो, तर ॲसिडिटी आधीची अधिक ग्लासभर घेतलेलं दूध म्हणजे आजार आपण वाढवून घेतला. ओके. मग आधी मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे भूक असल्याशिवाय काहीही खायचं नाही. उपवास हे जगातलं सगळ्यात चांगलं औषध आहे. मग ॲसिडिटी असेल, भूक लागलेली नसेल, तर उपवास यापेक्षा चांगलं औषध नाही. पण नेमकं या बाबतीतला गैरसमज आहे की उपाशी राहिलं तर ॲसिडिटी होते. मग संभ्रम नको, कन्फ्युजन नको. भूक असेल तेव्हा खाल्लंच पाहिजे आणि भूक नसेल तेव्हा खाल्लं तर ॲसिडिटी आणखीन वाढणार. बरोबर. असं सोप्या पद्धतीने आपण सांगतो. तुम्ही आत्ता आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा उदाहरण देताना तुम्ही म्हणालात की खूप जास्त तिखट वगैरे खाल्लं जर काही लोकांनी तर त्यांना डायरिया वगैरे होतो. त्यामुळे 2 गोष्टी असतात. पचन संस्थेमध्ये जर बिघाड असते तर बऱ्याच जणांना खूप अगदी नियमितपणे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, म्हणजेच बद्धकोष्ठता, आणि काही लोकांना डायरिया म्हणजे जुलाब होण्याचा सुद्धा त्रास होतो. तर मग या दोन्ही गोष्टींवरती नेमके काय उपाय असायला हवेत? आणि बद्धकोष्ठतेचा हा जो आजार नाही म्हणता येणार, पण हा जो त्रास आहे तो खरं तर खूप कॉमन सुद्धा आहे आजकाल. तर मग त्यावरती काय उपाय? नाही, हे दोन्ही आहे बरं का. म्हणजे ॲसिडिटी म्हटलं तसं पाहिलं तर आजार नाही, एक कंडिशन आहे, एक अवस्था आहे. म्हणजे जसं आपण विविध विषयांवर चर्चा करतो आहे की भूक असल्याशिवाय खाऊ नये वगैरे वगैरे, तर ही कंडिशन आहे, हे मान्य आहे, आपण निर्माण केलेली आहे. परंतु हा आजारसुद्धा म्हणता येईल की म्हणजे पचनसंस्था ॲक्टिव्ह नसणं, लिव्हर ॲक्टिव्ह नसणं, तर त्यामुळे सुद्धा बद्धकोष्ठ आणि डायरिया होतो. ओके. आणि होमिओपॅथीचे उपचार यासाठी खूप जास्त प्रभावी आहेत की निश्चितपणे काही सक्सेस स्टोरी मी सांगणारच आहे पुढे. तर असं उपचार आणि जीवनशैलीविषयीचे सल्ले यामुळे हे सगळे विकार, बद्धकोष्ठ वगैरे बरे होऊ शकतात औषधासोबत. बऱ्याच जणांना ना असाही त्रास असतो की सतत ढेकर येत असते. हो. तर मग ते म्हणजे सतत ढेकर येणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे का, किंवा नेमकं एक त्यासाठी तर काय करावं? याची अनेक कारणं आहेत की जसं आपण म्हणतो की आपला आवाका न ओळखता आहाराचं नियोजन न करता येणं. जसं वयस्कर व्यक्तींनी, बैठं काम असणाऱ्या व्यक्तींनी कडधान्य, प्रोटीन जास्त घेणं, ओके, यामुळे सुद्धा अपचन होतं. तळलेल्या वस्तू जास्त घेणं, भेसळयुक्त अन्न, भेसळयुक्त तेल, याच्याने पण फास्ट फूडमध्ये खूप जास्त केमिकल्स असतात. तर यामुळे ढेकर, नीट चावून न खाणं. आणि पाण्याच्या बाबतीमध्ये काही मोठी रोचक माहिती आपल्याला आज देता येणार आहे आपल्या दर्शकांना. मी विचारेन की दिवसाला पाणी किती प्यायलं पाहिजे? 6 ते 8 लिटर. पण मग 90 किलोच्या व्यक्तीने किती आणि 60 किलोच्या व्यक्तीने किती, उन्हाळ्यात किती, तो नॉन प्रश्न AC मध्ये किती, वगैरे वगैरे. बरोबर. तर योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे सुद्धा पचनाचे विकार होतात. ओके. हो. मग जेवणाच्या आधी 3 घोट पाणी घ्यायला पाहिजे आणि जेवणाच्या नंतर 3 घोट पाणी घ्यायला पाहिजे. ओके. ढेकरीसाठी हे महत्त्वाचं आहे. आणि मग जेवणानंतर 1.5 तासाने हळूहळू म्हणजे ग्लास समोर ठेवायचा आणि पाणी सतत पीत राहायचं 2-2 घोट. आणि लघवीचा रंग थोडासा पिवळा राहील इतकं पाणी दिवसभरात प्यायला पाहिजे. म्हणजे लघवीचा कलर बघून तो हलकासा पिवळा असायला पाहिजे एवढंच पाणी प्यायला पाहिजे. ओके.
म्हणजे मग सगळं व्यवस्थित होतं. आणि जेवताना आधी 3 घोट नंतर 3 घोट. अच्छा, जेवताना नाही. जेवताना नको. खूप चावून खायला पाहिजे. आधी म्हणायचे की 32 वेळा चावलं पाहिजे. आता आम्ही म्हणतो की जेवढं वय वाढेल तेवढं आणखीन 64 वेळा चावून खायला सुद्धा हरकत नाही. म्हणजे लहान लहान double. घास घेऊन. आणि खरं म्हणजे घाई असते. आजकाल फास्ट युग आहे. हं. तर आम्ही म्हणतो की जर तुम्ही 3 पोळ्या जेवत असाल आणि वेळ कमी आहे, तर तुम्ही घाईघाईत 3 पोळ्या खाण्यापेक्षा 1.5च पोळी घ्या. ओके. पण ती नीट चावून घ्या. नाहीतर मग अपचन, गॅस, बद्धकोष्ठ, डायरिया, ॲसिडिटी सगळंच होऊ शकतं. म्हणजे अन्न व्यवस्थित चावणं पण चावणं फार महत्त्वाचं. महत्त्वाचं आहे. राईट, राईट. आणि सर आत्ता ना तुम्ही आता म्हणाला की जीवनशैली फास्ट होतीये, बदलतीये. त्यामुळे जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणं याचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळे पोटात अल्सर होण्याचा त्राससुद्धा वाढत चालला आहे. तर त्यावरती नेमके काय उपाय करू शकतो? खूप चांगले म्हणजे 50 तरी औषधं चांगले असतील होमिओपॅथीमध्ये की ज्यामुळे अल्सर बरा होऊ शकतो. म्हणजे ऑपरेशन नंतर ज्यांचे अल्सर पुन्हा झाले होते ते सुद्धा आपल्या एलेम्पोटेन्सी होमिओपॅथीच्या उपचाराने बरे झालेले आहेत. ओके. तर निश्चितपणे अल्सर बरा होऊ शकतो. सो आपण आत्ता ॲसिडिटीविषयी बोललो आणि बरेच पचनसंस्थेमध्ये जर बिघाड असेल तर त्यामुळे काय त्रास होतात याबद्दल आपण बोललो. तर तसंच ॲक्च्युली आपण याच्या अगोदर थोडंसं कॉन्स्टिपेशनच्या बाबतीत बोललो आहे, पण तरी मला अजून याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल. तर कॉन्स्टिपेशन आणि गॅस हे जे 2 प्रॉब्लेम आहेत ते कॉमन आहेत आणि बरेच जण आजकाल त्यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे त्याबद्दल काय सांगाल एक्झॅक्टली? गॅसच्या बाबतीत वातविकाराच्या बाबतीत म्हणजे वायुविकार म्हणायला पाहिजे की पोटातला वायू या बाबतीत असं म्हणता येईल की यामुळे सांध्यांचे आणि मणक्यांचे विकार होतात. म्हणून आपण आपल्या पोटाचं हवामान आत्तापर्यंत केलेल्या आणि यापुढे जी काही आपण चर्चा करू, सल्ला देऊ त्या बाबतीत पालन करून आणि पचनसंस्था नीट ठेवली तर वायुविकार होणार नाही. आणि याचा संबंध मनस्थितीशी पण फार मोठा आहे. ओके. आपण म्हणतो ना की आज साहेबांचं पित्त खूप खवळलेलं आहे. हां. तर पोट बिघडलं की मग मनस्थिती तशी बदलत जाते. ओके. आणि बद्धकोष्ठाच्या बाबतीत मला असं म्हणता येईल की इतके चांगले उपचार आहेत होमिओपॅथीमध्ये की 27 वर्ष ते चूर्ण रोज घेणारे, कायमस्वरूपी चूर्ण घेणारे पेशंट आणि आपल्या उपचाराने ते चूर्ण त्यांचं सुटलेलं आहे. अरे वा. आणि इंग्लंडच्या प्रवासामध्ये मला आठवतं की एका छोट्या बाळाला म्हणजे 5 वय असेल त्याचं 2 वेळा बद्धकोष्ठासाठी त्याचे ऑपरेशन झालेले होते. ऑपरेशन? हो. आणि तरीसुद्धा मोशन होत नसतं. तर आपल्या ट्रीटमेंटनी त्याला 2 वर्षातच ते सगळं व्यवस्थित व्हायला लागलं. इथे 1-2 इंटरेस्टिंग टिप्स मला द्यायच्या आहेत आपल्या दर्शकांना की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी भारतीय पद्धतीने खरं म्हणजे टॉयलेटचा वापर त्या पद्धतीने केला पाहिजे बसून. त्या आसनात मी म्हणेल. आणि दोन्ही गुडघे छातीवर जेवढे दाबता येतील तेवढे जर दाबले हाताने तर बद्धकोष्ठाचा त्रास म्हणजे टॉयलेटच्या जागी प्रेशर दिल्यामुळे आपल्याला पाईल्स, फिस्चुला, फिशर असं व्हायची शक्यता असते. म्हणून गुडघ्यांचा दाब हा छातीवर दिला तर मग तसा प्रकार होत नाही. आणि उजवा गुडघा खास करून छातीवर दाबला तर आणखीन चांगलं प्रेशर येत असतं. आणि सॅलड्स, फ्रूट्स याचं प्रमाण जास्त पाहिजे. म्हणजे वजनाच्या 5 पट विविध कलरफुल आणि सीझनल सॅलड्स घेतले पाहिजे. फ्रूट्स रोज 5 प्रकारचे घेतले पाहिजे. पण फक्त फ्रूट्स हे जेवणाच्या 1 तास आधी किंवा 4 तास नंतर घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचं म्हणजे फायबर आपल्या पोटात जास्त आलं पाहिजे. आणि आपल्या पचनसंस्थेमध्ये सूक्ष्म जीवाणूंचं खूप महत्त्व आहे. तर आता आधुनिकतेच्या ह्या दुष्परिणामांचं म्हणजे जे काही केमिकलयुक्त औषधं असतात आणि बाकी आपण जे काही आणखीन अँटीसेप्टिक्स वगैरे यूज करतो याच्यामुळे आपल्या पोटाचा जो काही पचनसंस्थेचा फ्लोरा आणि फौना आहे ज्याच्यामुळे वेगळे वेगळे विटॅमिन्स आणि पाचक रस निर्माण होतात ते डिस्टर्ब झालेले असतात. म्हणून शक्य तेवढं आपण सेंद्रिय अन्नाचा त्याला प्राधान्य दिलं पाहिजे.
आणि पोटाचं आरोग्य जपलं पाहिजे. बरं डॉक्टर, बद्धकोष्ठतेमुळे अजून काही त्रास होतात का किंवा काही कॉम्प्लिकेशन्स एखाद्या व्यक्तीला होऊ शकतात का? हो, ह्या कॉन्स्टिपेशन म्हणजे लाँग टर्म कॉन्स्टिपेशनमुळे बद्धकोष्ठामुळे अनेक गुंतागुंती होतात. जसं मूळव्याध आहे, फिस्चुला ज्याला भगेंद्र वगैरे म्हणतात, तर असले कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि खरं म्हणजे जर आपला कोठा साफ नसेल तर मग रक्त आणि देह कसा शुद्ध राहू शकतो ना. बरोबर. तर याचे कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत. आता हे जे काही त्रास तुम्ही सांगितले, पाईल्स, फिस्चुला वगैरे वगैरे, तर मग त्यावरती काही उपचार असू शकतात का किंवा तुमच्याकडे काही उपाय याच्यावरती हो, ट्रीटमेंट दिली हे जाते? फार सॉरी. गुंतागुंतीचे विकार आहेत की ते सर्जरीमुळे तात्पुरते बरे होतात जनरली, पण होमिओपॅथीने याचा चिरस्थायी असा उपचार होऊ शकतो. ओके. आणि मला अशा केसेस आठवतात की ज्यांना तिन्ही पण प्रॉब्लेम्स होते, पाईल्स, फिस्चुला, फिशर, आणि त्यांना इतका त्रास व्हायचा की ते टबमध्ये वगैरे सतत बसून राहावं लागायचं त्यांना, इतकी आग आणि वेदना व्हायचे. तर अशा पेशंट्सना सुद्धा होमिओपॅथीने खूप चांगला लाभ झालेला आहे. तर काही लोकांच्या बाबतीत असं होतं ना की कितीही खाल्लं तरी ते त्यांच्या अंगी लागत नाही आणि मग शरीरयष्टी एकदम बारीक असते. तर मग यावरती काय उपाय असू शकतात? शरीरयष्टी बारीक असणं किंवा सडपातळ असणं हा एक विषय आहे आणि कमकुवत असणं हा दुसरा आहे. तर खरं म्हणजे असं आंतरराष्ट्रीय सायंटिस्ट म्हणतात, रिसर्च सायंटिस्ट, मेडिकल रिसर्च सायंटिस्ट, की जेव्हा तुला लोक आजारी म्हणतात तेव्हा काळजी करण्याची आवश्यकता नाही, आणि जेव्हा छान म्हणतात तेव्हा सगळ्या तपासण्या करून घ्यायची गरज आहे. अरे बापरे. सडपातळ असणं हे तसं चांगलं आहे, परंतु जे कुपोषित आपण म्हणूया किंवा आहार व्यवस्थित असूनही वजन वाढत नाही, तर या बाबतीमध्ये एकतर म्हणजे पचनसंस्था नीट नसेल तर उपचार घेणं हा एक त्याला पर्याय आहे. दुसरा पर्याय किंवा असं निरीक्षण आहे आपलं इतक्या वर्षाचं की 90% ऊर्जा आपलं हेड, नेक, फेस म्हणजे हा भाग वापरत असतो आणि 10%वर शरीर चालत असतं. ओके. हो. आणि मग जे व्यक्ती अशांत, संतापी अशा स्वभावाचे असतात किंवा मग ज्यांचं काम ब्रेन वर्क जास्त असतं, म्हणजे बुद्धी कौशल्याची कामं जे व्यक्ती जास्त करतात त्यांना जास्त ऊर्जेची गरज असते. तर म्हणजे ऊर्जेची गरजच त्यांची जास्त असते. आणि ज्यांचं पचन नीट नाही त्यांना तर अंगी लागतच नाही, त्यांना उपचाराने आपण. तर मग ज्यांचं वजन वाढत नाही त्यांनी नैसर्गिक गोड जास्त घेतलं पाहिजे, जसं शुद्ध मध, खजूर, गोड फळं, सेंद्रिय गूळ वगैरे अशा पद्धतीचं घेतलं तर मग वजन त्यांचं वाढतं. बरोबर. आणि बरेच ना आणि मी जे म्हटलो की बुद्धीचा जो काही गैरवापर म्हणजे संतापी असणं, सतत चिंता करणं, त्याच्याने पण तर अशा पद्धतीने आपण होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथीच्या साह्याने आहार विहार, आचार विचारांमध्ये बदल करून आणि पचनसंस्था चांगली ठेवू शकतो. बऱ्याच ना पालकांची सुद्धा अशी तक्रार असते की बाबा आमचं मूल जे आहे, आमचं जे बाळ आहे त्याला भूकच लागत नाही. तर मग हे नेमकं कशामुळे होतं आणि याच्यावरती सुद्धा काय उपाय असू शकतात? या बाबतीमध्ये नैसर्गिक उपचार तर आहेतच, पण अनेकदा असं होतं की मुलं आजकाल ॲक्टिव्ह नसतात मोबाईल, टी व्हीमुळे आणि लहान घरं असल्यामुळे शहरी वस्त्यांमध्ये, तर त्यांची हालचाल पाहिजे तेवढी होत नाही आणि अन्नाची मुबलकता खूप असते. म्हणजे एखादं मोठं चॉकलेट खाल्लं तर त्याला संपूर्ण दिवसात जेवढ्या लागणार असतील, म्हणजे मेहनत करत नसल्यामुळे किंवा चपळ ॲक्टिव्ह नसल्यामुळे, तर त्या एका मोठ्या चॉकलेटमुळे त्याला दिवसभराच्या कॅलरीज मिळतात. मग त्याला भूक कुठून लागणार आहे? बरोबर. म्हणून मग त्यांना ॲक्टिव्ह बनवणं, म्हणजे 2 वर्षाच्या बालकाने गिनीज रेकॉर्ड केलं आहे फिटनेसचं.
तर आपल्या देशाला याची फार गरज आहे की ॲक्टिव्हिटीज. आपल्या देशात ऑलिम्पिक गोल्ड मेडलही खूप कमी येतात. तर म्हणजे आमची आजी म्हणत असे की माणूस खात नाही, माणसाचं काम खातं. मग बालकांकडून आपण ॲक्टिव्हिटी जास्तीत जास्त करून घेणं, घरामध्ये पण तसे इन्स्ट्रुमेंट्स ठेवणं की जेणेकरून ते ॲक्टिव्ह राहतील, तर त्यांची मग त्यांना भूक चांगली लागेल. नाही ना, हेपेटायटिस बी होण्याचं प्रमाण सुद्धा आजकाल वाढायला लागलंय. होय. त्यामुळे त्यामागे नेमकी कोणती कारणं असू शकतात? खरं म्हणजे संक्रमण, इन्फेक्शन हेच कारण आहे. अ, परंतु हेपॅटायटिस बी अनेक पेशंट्सचं निगेटिव्ह झालेलं आहे. पॅथॉलॉजी टेस्टसुद्धा आपण त्यांच्या रिपीट करून घेतलेल्या आहेत. आणि मुंबईतल्या एका मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलच्या स्वतः डॉक्टरांचं सुद्धा वर्षानुवर्ष जे हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह येत होतं, ते आपल्या ट्रीटमेंटनंतर निगेटिव्ह झालं आणि त्या सिनियर पॅथॉलॉजिस्ट सरांना त्याचा आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी पुन्हा 4 दिवसातच 2 वेळा रिपीट करून घेतलं आणि त्या निगेटिव्ह आहे. तर हेपॅटायटिस बी बरा होऊ शकतो. सो थँक्यू सो मच डॉक्टर. खरं तर पचनसंस्था सुधारण्यासाठी नेमकं काय करावं, त्याचसोबत रोजच्या जीवनात जे लोकांना त्रास होतात आणि हल्ली ते त्रास वाढत चाललेत, जसं की बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, डायरिया होणं आणि बरेचसे त्रास आहेत, त्यावरती काय उपाय असायला हवा किंवा ते त्रास होऊ नयेत त्यासाठी आपली जीवनशैली कशी असायला हवी, याबद्दलची खूप छान माहिती आज तुम्ही आम्हाला दिली आणि खूप चांगलं मार्गदर्शन दिलं. त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. नमस्कार.